चंदन बटवा गरगटी भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 मोठा चमचा तेल, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, लसूण, हिरव्या मिरचीचा ठेचा, अर्धा जुडी चंदन बटव्याची भाजी, चवीनुसार मीठ, 1 चमचा बेसन, पाणी, भिजवलेले शेंगदाणे आणि हरभरा डाळ, चिंच गुळाचा कोळ. गरम तेलात जिरं, मोहरी, लसूण, मिरचीचा ठेचा आणि मिक्सर मध्ये हलकीशी फिरवून घेतलेली चंदन बटवा भाजी घालायची आणि परतून घ्यायची. बेसन पण परतून घ्यायचं आणि मिसळून घ्यायचं. आता यात पाणी, चवीप्रमाणे मीठ, भिजवून घेतलेले चणा डाळ आणि शेंगदाणे घालायचे. वर आवडीप्रमाणे चिंच गुळाचा कोळ घालायचा. झाली आपली चंदन बटव्याची गरगटी भाजी तयार. आता बनवतोय गरगटी भाजी. तर इथे तेल गरम केलेलं आहे. आता काय करूयात? आता तेल गरम केलं, त्यात आपण जिरं टाकणार आहे थोडं. हे जिरं तडतडले की त्याच्यात आपण मोहरी. तर इथे काय केलं, थोड्या लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची मिक्सर मध्ये टाकून ओबडधोबड त्याची पेस्ट करून घेतली. हा पूर्ण ठेचा घालायचा आणि हा ठेचा छान परतून घ्यायचा. हे आता चांगलं आलं, लसूण, जिरे, मोहरी परतून झालेलं आहे. खूप मस्त असा सुगंध येतोय. तर यामध्ये ना आईने काय केलंय, चंदन बटव्याची पानं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हलकीशी फिरवून घेतलीत. म्हणजे जनरली गरगटी भाजी करताना आपण त्या भाज्या शिजवून घेतो कुकरमध्ये किंवा सुट्ट्या शिजवतो, पण हे मी मिक्सर मधनं काढून खायला खूप छान लागते ही भाजी. आपण जरी ते असं परतून मिक्सर मधनं काढलं ना, त्याच्यापेक्षा हे म्हणजे तेलावर परतलेल्या भाजीची चव वेगळी. कारण जेव्हा आपण शिजवून घेतो ना, बरेच जण काय करतात, ते शिजवलेलं पाणी टाकून देतात आणि मग त्यातला पौष्टिकपणाही निघून जातो. आता ही छान भाजी परतून घेतली तेलावर. मग आता काय करूया, आता थोडी हळद टाकायची. अच्छा, भाजीतच हळद टाकायची आणि भाजी एका साईडला घेऊन हे आपण डाळीचं पीठ टाकतोय त्या भाजीमध्ये चांगलं आधी थोडंसं परतून घ्यायचं आणि मग भाजीमध्ये मिक्स करायचं ते परत, म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जातो. आता काय, हे बेसन छान भाजले आपण. आता ह्याला शिजण्यापुरतं आपण काय करणार आहे, थोडं पाणी घालणार आहे. मिक्सर मध्ये ही भाजी फिरवली होती त्याचंच पाणी आपण घेतलंय. चवीपुरतं मीठ. आणि आता ह्याच्यात आपण डाळ आणि शेंगदाणे 4-5 तास भिजत टाकले होते. ते 4-5 तास भिजल्यावर आपण ह्याच्यात आता भाजी शिजून घेतल्यावर हे टाकायचं असतं. आणि आवडीप्रमाणे तुम्हाला आंबट गोड कशी लागत असेल तेवढं चिंच गुळाचा कोळ. आणि आता हे एकसारखं 10 ते 15 मिनिटं छान शिजवून घ्यायचं. आणि भाजी आता छान शिजवून झाली. 10 मिनिटं झाकण ठेवून मस्त शिजवली आहे. वा, खूप मस्त सुगंध दरवळला आणि तुम्ही बघू शकाल दिसतीये पण जबरदस्त. रंग बदलला नाही ह्याचा. आपण घाई करतो, कुकरमध्ये लावतो किंवा सुट्टी वापरतो, त्याच्यामुळे त्याचा कलर जरा वेगळा होतो. पण ही अशी परतून केलेली भाजी कलर केवढा म्हणजे छान दिसतो. म्हणजे जो हिरवा कच्चा पालेभाजीचा जो नैसर्गिक रंग आहे तो या पद्धतीने जर गरगटी भाजी केली तर तो नैसर्गिक रंग तसाच टिकतो. कुकरमध्ये वाफवून घेतली तर त्याचा रंग पूर्ण बदलून ती काळपट्ट भाजी होते. सो आता आमच्या दोन्हीही भाज्या बनवून तयार आहे. सुकी भाजी पण झाली आहे, गरगटी भाजी पण तयार आहे. ही कशासोबत खायची? हे बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, तुम्ही कशाबरोबर, भात. मेन म्हणजे भाकरीसोबत ही भाजी जबरदस्त लागते. बाजरीची भाकरी असेल, तीळ लावले तर आहा, क्या बात आहे.